गेलंय. दांडेकर साहेब आहेत आणि ओटा गँगचं खूप मोठं नाव आहे. सध्या आपण बघतोय प्रमोद आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती जयवंत आहेत. ढवकूर याचा फलंदाज आहे. 49 धावेचा पाठलाग करावा लागेल इथून आचोळे मास्टर संघाला. जर या स्पर्धेमध्ये आपल्याला जिवंत राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसामध्ये जर यायचं असेल तर इथून धावा बनवणं गरजेचं आहे, विजय संपादन करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भांडूप संघाकडनं मनोहर. सध्या आपण बघतोय पंचांचा इशारा येतोय. लेट स्प्रे. पहिला चेंडू हाताळताना मनोहर. 49 धावेचा पाठलाग आचोळे मास्टर संघ कशा प्रकारे हा पार पाडेल. हो, इथून आपण जर बघितलं तर पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अभांतर एक धाव इथून श्री गणेशा होतोय आचोळे मास्टर संघाचा. आज आपण जर बघितलं तर डीबीएनच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि आचोळे गावामध्ये, भांडूप गावामध्ये नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती हे चॅनल सुरू असेल. यावेळी फ्रंटफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. एक धाव अंकित केली जाते. जयवंतच्या बॅटमधून एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 2 धावा. एक चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आचोळे मास्टर संघाचा जर विचार केला तर शिरगावच्या मैदानावरती ज्याने विजेता पद घोषिवलं गेलं आणि पहिली फायनल म्हणजे या आचोळे मास्टर संघाचा जर विचार केला तर 3 ते 4 वर्षांनंतरचा तो पराक्रम 2000. यावेळी मोठा फटका प्रमोदच्या बॅटमधून आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिथून झेल पकडला जातोय. सेलिब्रेशन केलं जात आहे आणि प्रमोदला परतावं लागतंय. गडी बाद. तिच्या मायेची सर नाही कुणामध्ये, जीव लावी ते भक्ताला. सार भेटलंय माऊली नशिबाला, फक्त हवी हवी तुम्हाला. 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 धन्यवाद डीजे. इथून मनोहरला जर विचार केला तर यश आलंय, कारण दुसऱ्या चेंडूवरती प्रमोद सारखा मोठा फलंदाज डगआउटच्या रेषेमध्ये. चंद्रकांत नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय. हो हो हो, यावेळी जर बघितलं चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला पण तिथून पूर्णपणे बीट झाले चंद्रकांत. इथून मनोहर पहिल्या षटकामध्ये जो दबाव क्रिएट करण्याचं काम केलं जात आहे सध्या मनोहरच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका खेळलाय चंद्रकांतच्या बॅटमधून. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी, झेल सुटला जातोय आणि तिथून 2 धावाही या चेंडूवरती अंकित केल्या जातात. चंद्रकांत इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण झेल सुटला गेला. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या 4. आतापर्यंत चेंडूचा खेळ पूर्ण होतोय 4. 30 मध्ये 49 बनवायचे आहेत आणि पहिल्या षटकामध्ये महत्वाचा खेळाडू बाद झालाय. पण तिथून चंद्रकांत विचार केला तर ते दडपण, ते प्रेशर थोडंसं दूर करण्याचं काम केलं जात आहे. हो हो, इथून चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडासा अँगल क्रिएट केला जातोय आणि चेंडू वळण घेतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. आज भांडूप संघाचा कॉन्फिडन्स लेवल थोडासा पाहायला भेटतोय. नवीन जर्सी आजच्या या स्पर्धेमध्ये आपण त्यांनी लॉन्च केली गेली आणि तिथून फोटो सेशन करण्यात आलं आणि ती उत्साह सध्या भांडूप संघाकडनं पाहायला भेटतोय. हो हो, यावेळी थोडासा जर चेंडू बघितला तर उंची घेणारा होता. आउटस्टॉपच्या थोडासा बाहेर होता आणि तिथून फलंदाज सफल झाले होते. डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या 4. इथून येणारे 24 चेंडू असतील आणि 45 धावा बनवायचे असतील ते म्हणजे आचोळे मास्टर संघाला. स्टार्टर जी असेल मैदानाच्या आतमध्ये. पण जातोय आपण विशाल डीजे कडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. नाही चालत डांडिंग डांडिंग
नक्कीच डीजेच्या माध्यमातून जे सॉन्ग आपण बघितलं गेलंय सूरज चव्हाण बिग बॉक्स मराठीचा सीझन ज्याने विनर घोषित करण्यात आला असा सूरज चव्हाण एक छोट्याशा गावामधून पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशावरती ज्याने अधिराज्य कमावलं गेलं सर्वांच्या मनं जिंकली गेली असा सूरज चव्हाण आणि त्याचीच थोडेसे हे शब्द आणि त्याच्यातून निघालेलं हे सॉन्ग सध्या डीजेच्या माध्यमातून आपण बघतोय. नवीन गोलंदाज यावेळी ऑन साईडला मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेट पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातंय पण 2 धावा काय रोखू शकणार नाही कारण चेंडू शेवटपर्यंत हाताच्या उंझळमध्ये नाही राहिला आणि त्यामुळे 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या बलकावरती लागली जाते ती म्हणजे 6 धावा. जयवंत आहे सध्या डावकुरी हाताचा फलंदाज गोलंदाज बाळा त्याच्या बॅटमधून आपण चांगल्या प्रकारच्या धावा 20 वैयक्तिक बनवल्या गेल्या. तो गोलंदाजी मार्कवरती आहे सध्या. यावेळी पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू जातोय पुन्हा त्याच दिशेमध्ये एकदा पलून काढले क्षेत्ररक्षण खराब होतंय. आणि 2 धावा येतात. सध्या जुगलबंदी जर विचार केला तर दोन्ही संघामध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये सध्या पाहायला भेटते. इथून धावा येत आहेत तिथून विचार केला तर दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं आवाजही येतोय कारण मैदानाच्या आतमध्ये बॅटल एक रंगतदार बॅटल सध्या पाहायला भेटतंय. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेले ती म्हणजे 8 धावा. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे 1 धाव येईल. 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा इथून खेळ पूर्ण होतोय. आजच्या दिवसामध्ये अनिलच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका या सकाळच्या सत्रामध्ये पासून ते दुपारच्या सत्रामध्ये एक जबरदस्त फटका इनसाइड आउटचा आणि तो ठरला त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अनिल आपण बघतोय. यावेळी जर विचार केला तर कॉन्फिडन्स लेवल थोडासा इथून वाढवावा लागेल. अचले मास्टर संघाला मोठे फटके खेळावे लागतील कारण पाठलाग आहे 49 धावेचा. चंद्रकांत बॅक टू बॉलर खेळला जातो. 1 धाव पळून काढण्याचा प्रयत्न. एकच धाव येईल या चेंडूवरती. 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 10 वरती. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाठलाग आहे 49 धावेचा. अचोळे मास्टर संघाला इथून धावा बनवाव्या लागतील. इथून बिगिट करावा लागेल कारण जे येणारे षटक असतील त्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचं दडपण राहणार नाही पण इथून थोडंसं चार्ज करावं लागेल. गेअर चेंज करावं लागतील सध्या अचोले मास्टर संघाला कारण जखडून ठेवलंय पूर्णपणे थांबून ठेवलंय भांडूप मास्टर या संघाने. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पळून काढले. 2ऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब होते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र इथून परतावं लागतंय आणि इथून जयवंतच्या खेळायला लागतोय पूर्णविराम. धावसंख्याचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा लागल्यात फलकावरती त्या म्हणजे 12 धावा आणि चेंडूचा जर खेळ बघितला तर या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. DJ Aman. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हमने कहा धन्यवाद डीजे. थोडासा इंजुरी असेल तर खेळाडूला विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. शोल्डर थोडंसं उतरलंय. थोडंसं सेफ क्रिकेट खेळायचं आहे कारण विनंती असेल मास्टर खेळाडूंना.
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज बाळा आता पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना आणखीन एक चंद्रकांत खेळाडू बाद होतोय. षटकाचा खेळ होतोय 2 आणि 2 षटकांमध्ये धावा फलकावरती लागले गेल्यात. आचोले मास्टर संघ सध्या पोहोचलाय 12 वरती. आता येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडू विजयासाठी अजूनही 37 धावेची आवश्यकता. जातोय विशाल डीजे कडे आणि ऐकतोय डीजे. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय संदीप आहेत आणि संदीप मोठ्या पटक्यासाठी इथून मांडले जातात. आज गरज आहे, आज खरी गरज आहे आपल्या संघाला. इथून मोठे पटके खेळावे लागतील. राकेश आहेत, राकेशच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे कारण इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये विजयासाठी अजूनही 37 धावेची आवश्यकता आहे. जो आस्किन रन रेट आहे तो आता जर आपण बघितला गेला तर 18.50च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. इथून धावा बनवावे लागतील. पाहायचं आहे फुल टच चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 14 धावेवरती. इथून मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबल वरती भर द्यावी लागेल. स्ट्राईक रोटेट करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये आचोले मास्टर संघाला कारण इथून धावा बनवणं गरजेचं आहे. रोखण्याचं काम केलं जाईल तिथून भांडूप मास्टर संघाकडनं. यावेळी जागा बनवली. चेंडूला दाडून दिलाय सरळ डीप फाईन लेगला. कुठलाही खेळाडू नाही. चेंडू जातोय जमिनी लगत सीमारेखा पार. चौकार. धन्यवाद डीजे. आणि अशा फटक्यांची गरज आहे सध्या आसोले मास्टर संघाला. सध्या आपण बघतोय डीप फाईन लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, डीप काऊ कॉर्नर आहे, डीप लॉंग ऑन आहे, डीप लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे. असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. इथून धाव फलका 4ने भर झाले. 18 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा ब्लँक स्ट्रोक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या रेषेमध्ये नाही आले आणि त्यामुळे पूर्णपणे बीट झालेत. डॉट बॉल सध्या हरेशच्या माध्यमातून आपण बघतोय. 3 मध्ये 6 खर्च केल्यात. संघ पोचलाय 18 वरती. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतो. या चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि सध्या तरी 2 धावा अंकित केल्या जातात. धाव घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागले गेले. संघ पोचलाय 22 धावेवरती. एकूण 50 धावेचा पाठलाग आहे सध्या. 22 वरती पोचलाय. 20 धावा आहेत फलकावरती. वाईट चेंडूचा इशारा येतोय. एकवीस धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण राकेश पूर्णपणे होतात बीट कारण चांगली गोलंदाजी होते.
हरीश या गोलंदाजामार्फत चौकार आल्यानंतर कमबॅक केलं गेलंय. नक्कीच आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सह खजिनदार राजेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या मंडळाचे खजिनदार आहेत आणि सध्या तरी फटका खूप चांगला आहे. स्वागत केलंय. चेंडू बन बाउन सीमारेखा पार चौकार. जोडीला साजा सांगण माझा उदाडली मनी फिरते नजर लागो ना कुणाची मांजर इतकंच मग्न आई एक वीर माझी माझी उभी पाठीशी हाय आई एक वीर माझी उभी पाठीशी हाय आई एक वीर माझी उभी पाठीशी हसली चाला मंदी सुरमय झाल्यात बसली बसली मन्ना मंदी खुशी न येऊन बसली बसली झाला मंदी सुरमय झाल्यात बसली बसली मना मंदी खुशी न येऊन बसली राणी मी तुझी राजा तू माझा अजून पाहिजेल का बिरमाची गोरी दिलाची होरी जोरी न बलवत जाय नजर लागो ना कुणाची मांजर इतकंच मग्न आई एक विरा धन्यवाद. चला आता इथून ड्रिंक्स झाले. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेले. या इनिंगची कहाणी बदलेल का कारण येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू विजयासाठी अजूनही 24 धावेची आवश्यकता. कॅल्क्युलेशन जिथून आस्किंग रन रेट आपण जर बघितला तर जो 18.50 होता. दिलीप नवीन गोलंदाज सध्या बघतोय. 12 चेंडू विजयासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये रोखलं जाईल का सध्या आपण बघतोय. ओटा गँगची मंडळी सध्या या मॅचचा आनंद घेत असताना दांडेकर साहेब असतील जयेश पाटील असतील सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आचोले मास्टर संघ कारण मैदानाच्या आतमध्ये पाणी गेल्यानंतर नक्कीच कहाणी बदलते. सध्या तरी आपण जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा. इथून 12 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावेची आवश्यकता असताना चेंडूला चार्ज केलंय आणि फेकून दिलंय सरळ डीप कॉर्नर रिजन मध्ये आउट ऑफ द पार्क. षटकार. आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर 1 धन्यवाद. आणि इथून मोठा फटका. मी म्हटलं होतं की संदीप हा मोठ्या फटक्यासाठी जाणारा फलंदाज आहे. कॅल्क्युलेशन इथून क्रिकेट खेळलं जात आहे आणि एक चांगला फटका आपल्या रेंज मधला चेंडूला फेकून दिलाय सरळ डीप कॉर्नरला. पुन्हा एकदा सज्ज. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटला. चांगला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण
2 धावा सहजरित्या पूर्ण होतील आणि 2 धावेने इथून धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली जाईल. संघ पोचलाय तो म्हणजे 33 धावेवरती. सध्या तरी 8 खर्च केल्यात. 24चा पाठलाग होता. येणारे 12 चेंडू 24 हव्या होत्या. सध्या 8 बनल्यात. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 मध्ये विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे 16 धावेची आवश्यकता. ओहो हो, इथून जर बघितलं तर यष्टीरक्षकाने इथून यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं हा चेंडू ट्रॅव्हल गेलाय आणि त्यामुळे सध्या तरी जर बघितलं गेलं तर एक बाईज असेल पंच नक्कीच बॅटला लागून शरीरावरती हा चेंडू आदळला गेलाय आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात धावा 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 35 धावा फलकावरती लागत असताना आतापर्यंत दिलीप थोडासा महाग करतोय. पहिल्या षटकामध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय सध्या तरी. हो, चांगला चेंडू इथून यष्ट्यांच्या मध्ये हाताळण्याचं काम केलं गेलंय पण तिथून आपण जर बघितलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि त्यामुळे इथून कुठल्याच प्रकारचा धोका झाला नाही फलंदाजांना. सध्या डॉट बॉल कमबॅक दिलीपच्या माध्यमातून सध्या आपण बघतोय 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सावरले स्वतःला. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता इथून येणारे चेंडू असतील 8 आणि विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 13. 14 धावेची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा शरीराच्या दिशेने भेद घेणारा हा चेंडू होता. डीप पॉइंटला हा चेंडू जातोय. सध्या 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होतोय आणि 2 धावा इथून सहजरित्या पूर्णही होतात. लेग बाईसचा इशारा येतोय. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 37 धावा. अजूनही 12 धावेची आवश्यकता आहे. 49 धावेचा पाठलाग आहे. मैदानाच्या आतमध्ये सरासरी जी होती त्या सरासरीपर्यंत पोहोचलाय सध्या आचोले मास्टर संघ. पण इथून 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 मध्ये 12ची गरज आहे. 7-12 हा कोणाच्या नावाला होणार या इनिंगचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. दिलीप पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय शॉर्ट स्लिप फाईनच्या दिशेने. 1 धाव येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात आणि इथून 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागले गेल्यात 39 धावा. विजयासाठी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाण्याची सोय उपलब्ध करायची आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 10 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा. चला भांडूप संघ आपण आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. थोडं सहकार्य करा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शेवटचं षटक. 6 चेंडू 10 धावेची आवश्यकता. सामना जर आपण विचार केला तर 12 मध्ये 24ची गरज होती पण तिथून थोडंसं कॅल्क्युलेट. पहिल्या चेंडूवरती फलंदाज संदीपच्या बॅटमधून षटकार आणि त्यानंतर 2-2-2 अशा 6 धावा. 12 आल्यात आणि तिथून राकेशचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून सुद्धा 2 धावा पण बघितल्या गेल्या आणि त्यामुळे
इथून जे धावसंख्येची आवश्यकता होती आचोले मास्टर संघाला आता तिथपर्यंत मजल मारली गेले. चला सामना चालू करायचा आहे प्लीज. 6 चेंडू विजयासाठी 10 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीचे 2 चेंडू निर्णायक ठरतील. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचे असतील दोन्ही संघाच्या खेळाडूंसाठी, मग बॅटर असो किंवा गोलंदाज असो. सध्या तरी आपण बघतोय बाळा इथून जीवाची आकांक्षा केली जाते, कारण हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे त्या संघासाठी सुद्धा. पण इथून आचोले मास्टर संघ सुद्धा तीच वाट बघतोय, कारण हा तर खरा क्रिकेटचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय नंदू यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपवरती बाळा आहेत सध्या. 1 धाव तर पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सुरू आहे. 2 धावा झाल्यात. तिथून फेकी केली होती. कलेक्शन थोडंसं व्यवस्थित होत नाही, पण 2च धावा सध्या आपण बघतोय. आणि सध्या आपण बघतोय या चेंडूवरती सध्या आपण जर विचार केला तर आचोले मास्टर संघाकडनं सुद्धा खूप रोष पाहायला भेटतोय. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागले गेलेत. संघ पोचलाय 41 धावेवरती. हो यावेळी इंटू द गॅपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपवरती क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जात आहे. 2 तर बनवल्यात. 3रा धावेचा प्रयत्न. इथून यष्टी रक्षकाने केलंय चुकी. अशा प्रकारच्या चुक्या होणं गरजेचं नाही आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. सध्या बघतोय मैदानाच्या आतमध्ये 3 धावा येतात आणि 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेले. 4-4 44 44 धावा. 4 चेंडू 5 धावेची आवश्यकता. दोन्ही बॅटर सध्या आपण बघतोय संदीप आणि राकेशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडस अस्वस्थपणा त्यांच्यामध्ये येतोय, कारण धावून धावा काढल्यात. खरी मेहनत सध्या आपण बघतोय तर खेळपट्टीवरती या खेळाडूकडनं पाहायला भेटतंय. इथून मेहनत करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मेहनत कराल तेव्हा विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल कराल. मग संघ क्षेत्ररक्षण करणारा असू द्या किंवा बॅटिंग करणारा असू द्या. सध्या बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित होतोय, पण नंदू आहेत आणि नंदूला इथून चेंडू जे आहेत ते डॉट चेंडू हाताळावे लागतील. भांडूप संघाला जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर डॉट बॉल येणं गरजेचं आहे. आणि तिथून सेट जोडी आहे ज्यांच्या बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित होत आहे, अशी जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. ही पार्टनरशिप तोडणं गरजेचं होतं, कारण सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये जर विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली होती. 4थ्या षटकामध्ये दिलीप थोडासा महाग ठरला. तिथून प्रेशर गोलंदाजांवरती आणण्यात आलं आणि तेच प्रेशर सध्या आपल्याला पाहायला भेटतंय मैदानाच्या आतमध्ये. संदीप सध्या स्ट्राईक एंडवरती आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली होती. टॉपेज होतं. यष्टी रक्षकाने चुकी केलंय. तिथून हो इथून यष्टी तर वाकवली गेली आहे. परतावं लागतंय संदीपला. एक जोखीम, एक मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट येतोय. धावचीच्या रूपामध्ये बाद होतोय. धावसंख्याचा जर विचार केला तर संघ पोचलाय तो म्हणजे 45 धावेवरती. येणारे चेंडू असतील आतापर्यंत जर विचार केला तर 3 आणि 3 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. डीजे विशालकडे जातोय आणि एक छोटीशी धून. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर सध्या प्रवीण आहेत. आपल्या संघाला विन करेल का, कारण 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मध्ये 4 ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 4 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय रॉयल ग्रुप स्टँड सध्या भरलाय, पण आता दुपारचं सत्र सुरू झालंय म्हणून जेवणाच्या दिशेने तो स्टँड सध्या आपण येत असताना बघतोय.
ओहो हो, यावेळी डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय. प्रवीण बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण नंदूने इथून सांगितलंय की हा चेंडू मी बॅटला स्पर्श करू देणार नाही, आणि तिथून डॉट बॉल. इथून 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 2 चेंडू 4 धावीची आवश्यकता. सामना हाय व्होल्टेज आहे. सध्या आपण बघितलं तर आचोले मास्टरच्या डगआउट्स मधून सध्या तरी थोडंसं दडपण आहे. इथून प्रवीणला बिगिट करावा लागेल, बॅट आणि चेंडूवर संपर्क करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये नंदू सध्या डॉट बॉलचं चित्र आणतोय काय? मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. फुल टच चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउंड चेंडूला फील केलं जातंय, फेकी केली जाते, आणि तिथून 2 धावा येतात या चेंडूवरती. सामना हाय व्होल्टेज होतोय. आता 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा बॉलवरती लागले गेल्यात, त्यामध्ये 47 धावा. 2 धावीची आवश्यकता. 1 चेंडू आणि 2 धावीची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण जर बघितलं तर 2 गडी बाद झालेत भांडूप मास्टर संघाचे, आणि तिथून आचोले मास्टर संघाचे खेळाडू आतापर्यंत जर बघितलं तर 4 गडी बाद झालेत. म्हणजे कंपल्सरी या चेंडूवरती 2 धावा बनवणं गरजेचं आहे. आचोले मास्टर संघाला जर हा सामना विजयी करायचा असेल तर कंपल्सरी 2 धावा बनवणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आहे. सध्या प्रवीणच्या बॅटवरती चेंडू आलाय. सध्या तरी 2 बनवल्यात, 2 चेंडू हाताळल्यात, पण इथून ही मात्र शेवटची परीक्षा, अग्निपरीक्षा असेल प्रवीणसाठी. चला चला, प्लीज प्लीज थोडं सहकार्य करा भांडूप मास्टर संघ. हाय व्होल्टेज सामना आहे. 40 प्लसचं क्रिकेट आहे, आणि 40 प्लसच्या क्रिकेटमध्ये सुद्धा जसा बीपी वाढतोय ना, तसाच हा सामनाही वाढलाय. डायबिटीज वाढतोय, ब्लड प्रेशरवाला हा सामना. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. नंदू सज्ज. पण इथून पंच काय दर्शवतील? पंच दर्शवतील. सेलिब्रेशन करू नका प्लीज. शेवटचा चेंडू आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? हाय व्होल्टेज झालंय, पण पंच डिसिजन थोडंसं पेंडिंग असेल. नक्कीच थोडस पंच एक पंच यायचं, एक पंच. थोडं खेळाडूंना विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्येच राहायचं आहे. चला, पंच येथील डिसिजन पेंडिंग. मी म्हटलं होतं हे डिसिजन पेंडिंग असेल, कारण शेवटचा चेंडू मंकड विकेट सध्या आपण बघितलं गेलंय. पण इथून आपल्या मंडळाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार पुढचं डिसिजन दिलं जाईल.
धन्यवाद. चला थोडस नक्कीच इथून डिसिजन होतं, पेंडिंग होतं. तर मंकड विकेट आहे, फलंदाज बाद होतोय आणि निश्चितच विजयी संपादन केला जातोय. गावदेवी भांडूप मास्टर अभिनंदन. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. अरे गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका. आमच्या नवराचा पाडावला कोणी हलक्यात घेऊ नका. आमच्या नवराचा पाडावला कोणी हलक्यात घेऊ नका. मावळ तालुक्यात पुणे जिल्ह्यात त्यांचीच आहे पावर. त्यांचीच आहे पावर. त्यांचीच आहे पावर. गेमच त्यांचं आहे. धन्यवाद डीजे. गाव पवनार. चला भाईंदर मास्टर संघ क्षेत्रक्षण सजवून घ्या. भाईंदर मास्टर, भाईंदरपाडा मास्टर संघाला विनंती करतोय की आपण हॅलो 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 चेक हॅलो. क्षेत्रक्षण सजवून घ्या. भाईंदर मास्टर, भाईंदरपाडा मास्टर क्षेत्रक्षण सजवून घ्या.